मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संकष्टी चतुर्थीचे महात्म्याचे फल ऐकले की एका संकष्टी चतुर्थी व्रताचे किती महिमा राहतो आणि फल संपूर्ण काही ऐकले। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अजून पुढच्या कथा ऐकणार आहोत। तर गौड देशाची कथा आहे, तर ती सर्वांनी ऐकावी। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। जशा कमेंट्स करत आहात कुठून कोणत्या गावाहून तशा कमेंट्स नक्की करत राहा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ गणेश पुराण, जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळते आणि आपल्या मुलांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी हे गणेश पुराण अत्यंत महत्त्वाचे गणेश पुराण आहे। ऐकल्याने, श्रवण केल्याने, पठन केल्याने आपल्या मुलांची प्रगती होत असते, धनधान्यामध्ये वृद्धी होत असते। अशा या गणपतीच्या किती काही नामस्मरणाने पदस्पर्श, चरणस्पर्श, पदस्पर्श याने आपल्यावर खूप काही प्रगती होत असते। तर असे हे गणेश पुराण आहे। देवदूत राजाला म्हणाला, पूर्वी गौड नावाच्या राज्यात एक ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव शाकिनी। त्यांना एक मुलगा होता। त्याचा विवाह एका कुलीन स्त्रीशी लावून दिला होता। तिचे नाव सावित्री होते, पण तिच्या नवऱ्याला वेश्येकडे जाण्याची सवय होती। तो घरातील सर्व वस्तू विकून चोरी करून वेश्येस नेऊन देत असे आणि घरामध्ये चोरी झाली म्हणून आरडाओरडा करीत असे। त्याची ही वाईट वागणूक बघून वडिलांना दुःख वाटत असे। ते म्हणाले, बाळा, ज्याप्रमाणे चंद्राला कलंक लागला त्याप्रमाणे तुम्ही माझ्या कुळाला कलंक लावला आहेस। वडिलांचे हे बोलणे ऐकून मुलाला त्याचा राग आला। त्याचे वडिलांच्या कमरेत लाथ मारून त्यांना खाली पाडून मारले। इतके मारले की त्यातच तो ब्राह्मण मरण पावला। इतके होऊनही तो मद्यप्राशन करून रात्री वेश्येकडे गेला। सकाळी जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले, तेव्हाही त्याने रागाने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला। तिच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि तशा अवस्थेत तीही तात्काळ मरण पावली। अशा प्रकारे आपल्या आई वडिलांना त्याने ठार करून तो पूर्वीप्रमाणेच वेश्येकडे जाऊ लागला। एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली, नाथ, आपण ब्राह्मण कुळात जन्म घेऊन असे अशोभनीय वर्तन करता आहात। त्या वेश्येपेक्षा मी कितीतरी सुंदर आहे। तुम्हाला हवी तशी मला वागवा, पण हे नीच कृत्य करणे सोडा। पत्नीच्या त्या बोलण्याने तो भडकला। त्याने तिलाही लाथाबुक्क्यांनी मारून खल्लास केली। आई, बाप, पत्नी तिघही गेले आणि मग त्याने वेश्येकडेच आपला मुक्काम ठोकला। एक दिवस त्याला आपली कामवासना भागवण्यासाठी त्याने काल्भी नावाच्या ब्राह्मणाच्या स्त्रीच्या घरात घुसून एकटी बघून तिच्यावर बलात्कार केला। त्या ब्राह्मण स्त्रीने रागावून त्याला शाप दिला, तू माझे पतिव्रत्य भंग केले आहेस, त्याची शिक्षा म्हणून तुझ्या सर्वांगी कुष्ठ रोग येईल। हा शाप देऊन तुला जन्मजन्मी बांधेल। हा शाप तुला मात्र जन्मजन्मीच बांधेल। त्याप्रमाणे त्याने कल्पवर्षपर्यंत असह्य पाप यातना भोगल्या। त्यापुढे कमी होत आता तो वेश्यकुलात जन्मास आला आणि शापामुळे तो कुष्ठरोगी झाला आहे। त्याच्याच दृष्टीने ते विमान स्थिर झाले होते। जे इंद्राचे विमान खाली आलेले होते तर ते स्थिर झाले होते। कुष्ठी माणसाची कथा ऐकून शिरसेनाला मनोमन फार वाईट वाटले। त्यावर उपाय काय आहे तेव्हा त्याने देवदूतांना विचारले। देवदूत म्हणाले, कुष्ठरोग्यात जर गजानन या 4 अक्षरी मंत्राचा उपदेश केला, जो आजारी आहे त्याचा आजारपणा बराच होत नाहीये, जर त्याने ओम गजाननाय नमः या मंत्राचा जर दररोज जप केला आणि 1 ग्लास पाणी पिले तर त्याचा आजारपणा नाहीसा होईल असे सांगितले। कुष्ठरोग्यास गजाननाय नमः या मंत्राचा उपदेश करावा आणि त्याचा उद्धार होईल। तेव्हा राजाने त्या कुष्ठी माणसाच्या कानामध्ये, घरातील कोणी मोठं व्यक्ती असेल जो आजारी आहे त्याच्या कानामध्ये ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा, म्हणजे त्याचा आजारपणा लवकरात लवकर बरा होईल। गजानन गजानन असे 3 वेळा त्याच्या कानामध्ये उच्चार करावा। असा उच्चार केल्याबरोबर त्याचा देह सुंदर होईल, त्याचा आजारपणा नाहीसा होईल। नंतर त्याच्यासह विमानात बसून स्वर्गलोकी गेले। शूरसेन म्हणाला, हे ब्रह्मदेवा, पूर्वी गणेशाची भक्ती कोणी व कशी केली ते मला आपण सांगाल का? त्यावर तो म्हणाला, हे ब्रह्मदेवा, पूर्वी गणेशाची भक्ती कोणी केली होती? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, तुला मी परशुरामाची कथा सांगतो ती ऐका। पूर्वी जमदग्नी नावाच्या तपस्वी
श्वेतद्वीपामध्ये राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते रेणुका. ती अतिशय रूपवान स्त्री होती. तिच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला. रेणुकाच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला. परशुराम हा अवतार विष्णूचा अवतार आहे असे मानतात. तो मुलगा मातृपितृभक्त होता. पित्याजवळ वेदायन पूर्ण झाल्यावर तपश्चर्येसाठी तो रानात निघून गेला. एक दिवस सहस्रजून आपल्या सैन्यासह शिकारीला आला असता त्याला जमदग्नी ऋषीचा आश्रम दिसला. तेव्हा त्याचे दर्शन व्हावे म्हणून ते आपल्या काही अधिकाऱ्याबरोबर त्याच्या आश्रमात आला. त्यांना पाहून जमदग्नी ऋषीला फार आनंद झाला व दुपारच्या भोजनाची वेळ झाली असल्याने राजास भोजनास बसण्याची विनंती केली. तेव्हा राजा म्हणाला, हे ऋषीवर्य, माझ्याबरोबर माझे सैन्यही आहेत. त्यांना सोडून मला एकट्याला जेवण जाणार नाही आणि त्यांना सोडून भोजन करणे योग्य होणार नाही. त्यावर जमदग्नी ऋषी सहस्र अर्जुनाला म्हणाले, तू त्यांची काळजी करू नकोस. तुझ्या सर्व सैन्याला स्नान करवायास सांग आणि तेवढ्यात आम्ही जेवणाची सर्वांसाठी तयारी करतो. तर तेवढ्यात वेळामध्ये सर्वांसाठी जेवण तयार असेल. जमदग्नीच्या बोलण्याने राजाला फार आश्चर्य झाला की माझ्या सैन्याला सुद्धा जमदग्नी ऋषी सर्वांना जेवण घालत आहेत. तर हे राजाला फार आश्चर्य वाटले, खूपच आश्चर्य वाटले त्याला. जमदग्नीच्या बोलण्याने राजा एकदम चकित झाला. राजा सैन्यासह स्नानास गेला. त्यानंतर जमदग्नी ऋषींनी पत्नी समवेत कामधेनूचे स्मरण केले. दोघांनी नवरा बायकोंनी म्हणजे ऋषीने बी आणि पत्नीने बी कामधेनू म्हणजे गायीचे स्मरण केले आणि कामधेनू लगेच ते प्रकट झाली. ऋषींनी व त्याच्या पत्नीने राजाला सर्व सैन्यासह जेवण देण्याची प्रार्थना केली. त्या ठिकाणी कामधेनूच्या प्रभावाने एक मोठा मंडप तयार झाला. म्हणजेच गायीने मोठा मंडप तयार करून दिला. गायीची आराधना केली, नमस्कार केला की आमच्या घरी राजा आलेले आहे, सहस्र अर्जुन आणि सैन्यासह जेवायला आलेले आहे. कामधेनूला प्रार्थना केली, गायीला प्रार्थना केली. गायीच्या पोटात 33 कोटी देवी देवता असतात. तर दोघी पती पत्नींनी गायीला आराधना केली आणि आराधना केली. त्यानंतर गायीने खूप मोठा मंडप तयार करून दिला. त्यात सोन्याची ताटे, गायीच्या पोटामधून सोन्याची ताटे निघायला लागली, पाट निघायला लागले, वाट्या निघाल्या, ओळीने मांडलेल्या होत्या. एक एक सर्व सैन्य राजा जेव्हा जेवायला बसले तर ओळीने पोटातून एक एक ताट म्हणजे हात लावायची जरूरत नाही. पोटातून एक एक ताट बरोबर सैन्याच्या समोर जात होते. सोन्याची ताटं, वाटी, संपूर्ण सेट सोन्याचा होता. तेवढ्यात राजा सैन्यासह तेथे आला व सर्व बघून तो इतका आश्चर्यचकित झाला की गायीच्या पोटातून, कामधेनूच्या पोटातून सर्व काही निघत आहे. ताटावर बसून त्याने सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. त्याने खूप आनंद घेतला. असे रुचकर भोजन त्याने कधी खाल्लेले नव्हते. जेवण झाल्यानंतर राजाने जमदग्नी ऋषींना विचारले, ऋषीवर्य, स्नानाला जाण्यापूर्वी या ठिकाणी तर मंडप वगैरे तर काही नव्हता. हे कसे काय उत्पन्न केले तुम्ही एवढे इतक्या लवकर? तेव्हा जमदग्नी ऋषी म्हणाले, हा सर्व आमची कामधेनूचा प्रभाव आहे बरं का. आमच्याजवळ जी गाय आहे ना तिचा प्रभाव आहे. हे ऐकून त्या सहस्र अर्जुनाला कामधेनूचा मोह सुटला की या जमदग्नी ऋषीजवळ ही कामधेनू आहे तर आपल्याला पण हवी असे त्याला लोभ मोह सुटला. तो जमदग्नीच म्हणाला, ऋषीवर, तुम्ही मला जंगलात राहता, तुम्हाला कामधेनूची गायीची काय गरज आहे? त्यापेक्षा ती गाय मला देऊन टाका. मी सर्व समर्थ असा राजा आहे म्हणून कामधेनूची मला जास्त गरज आहे आणि तुम्ही जर दिली नाही तर मी ती मात्र तुमच्यापासून हिसकावून घेईल. म्हणून आपले जे राज असतात, जे राज असतात म्हणजे ज्या काही गुपित गोष्टी राहतात, केव्हा केव्हा आपण म्हणजे मोहामध्ये पडून या जास्त आनंदाच्या उत्साहामध्ये पडून आपण केव्हा केव्हा आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगून देतो. पण समोरचा आपण जे सांगत आहे त्याचा खूप गैरफायदा घेतो. म्हणून केव्हा केव्हा काही गोष्ट गुपित राहायला हवी. तर गुपित गोष्ट काय राहायला हवी? जे आपण जेवण खातो, कारण समोरचं कोणी पण येतं तो अगोदर त्याची नजर आपल्या ताटात राहते. तर जे जेवण खातो ते, आपला पैसा म्हणजे लक्ष्मी आणि आपली बायको, या 3 गोष्टी केव्हाही गुपित राहायला हव्या. आणि काही गोष्टी ज्या राहतात राज, म्हणजेच की आपण पुढची प्लॅनिंग काय करणार आहे, केव्हा काहीतरी ह्या गोष्टी पुढची प्लॅनिंग आपण मोहामध्ये, खूप काही जास्त आनंदामध्ये, हर्षामध्ये राहून आपण सांगून देतो आणि तो प्लॅन आपला चौपट होतो. म्हणजे चौपट कसं, आपण काही आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल विचार केलेला असतो, काही आपण गोल्ड घेणार राहतो, काही आपण प्रॉपर्टी घेणार राहतो, काहीतरी आपण प्रगती करत राहणार राहतो पुढच्या पाऊलाची या पुढच्या भविष्याची मुलांची. जर आपण काही आपल्या गोष्टी आपल्या आपसिक जवळचे नातेवाईक या जवळ घरातलेच रिश्तेदार जर अशा काही गोष्टी सांगितल्या
तर तो प्लॅन चौपट होऊन जातो, त्या गोष्टी सक्सेस होत नाही. जोपर्यंत आपलं जे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत गोष्ट कोणाला सांगावी नाही. आणि तुमच्याला खूपच म्हणजे पोटात काहीतरी खदबद असं वाटत असेल की ही गोष्ट सांगायलाच हवी, तर तुम्हाला सांगायला शिवजी जवळ जा, गणपतीच्या मंदिरात जा, दिवा लावा आणि जोरजोराने शिवजीच्या कानात सांगा. म्हणजे तुमचं जे उफान आहे ते सर्व शिवजीला सांगून द्या. म्हणजे ती गोष्ट बाहेर पडली म्हणजे पोटातला जो खदबदा राहतो तो शांत होऊन जातो, कारण शिवजी हे चांगलंच करतील. आणि जर आपण त्यांना सांगितलं तर वाईट आहे या चांगलं आहे त्याचा तो निर्णय शिवजीच घेतात. म्हणून काहीतरी शिवमंदिरात दुपारच्या भरी जावे. दुपारच्या वेळेत जर शिव मंदिरात गेले, दिवा लावला, तर 7 जन्माचे जेवढे बी पातक आहे दररोजचे दुपारचे सर्व नाहीसे होते. तर दुपारच्या 4:30 दरम्यान 2:30 ते 4 वाजेच्या 1.5 तासात जावे आणि शिवजीला संपूर्ण आपली व्यथा सांगावी. आनंदाचा असो, दुःखाचा असो, काहीही गोष्ट शिवजीला सांगून घरी यावी. म्हणजे आपल्या पोटात जो गोळा होतो काहीतरी आपण कोणाला सांगायला हवं. लोकांना सांगून काही फायदा नाही. आपलं चांगलं करायचं आहे तर शिवजीला जाऊन सांगा. शिवजी आपली मदत पण करतील, कार्य यशस्वी होतील. आता या मोहमायामध्ये जास्त आनंदाच्या भरामध्ये की एवढी पब्लिक आली, एवढे सैन्य आले, सहस्र अर्जुन आलं, त्या ऋषींनी तर अतिथीचं आगमन केलं. त्यांनी त्यांचा आदर सत्कार बरोबर केला. त्यांनी जे वागायचे होते त्यांच्याबरोबर जो अतिथी आला होता तर त्या ऋषींनी त्यांचा पुरा मान सन्मान देऊन त्यांनी जेवू घातलं. पण त्यांच्याजवळ जी गाय होती कामधेनू ती अतिशय छान होती. म्हणजे ती संपूर्ण त्या कामधेनूला जमदग्नी आणि रेणुका माता जेव्हा प्रार्थना करायचे तर ती कामधेनू सोन्याचे ताट वाटी जे पाहिजे असेल, तुम्हाला जेवढे जेवण पाहिजे असेल तेवढे तिच्या पोटातून भराभरा यायचे. पण आता जमदग्नी ऋषी सहस्र अर्जुन जमदग्नीला सांगत आहे की तुला या जंगलामध्ये राहून तुला काय गरज आहे कामधेनूची? मला जास्त गरज आहे आणि मी सक्षम आहे या कामधेनूला वागायला पाळायला, तर तू मला देऊन टाक. म्हणजे झाला मोह समोरच्याला, झाली प्लॅनिंग चौपट. म्हणून आपले मनातले गुपित राज कधीच कोणाला सांगू नये. आणि काही पुराणांमध्येच म्हणजेच की गणेश पुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे गणेशाने तर गुपित ज्या गोष्टी एकदम महत्त्वाची आहे तर स्त्रियांना मुळीच सांगू नये. स्त्रियांना श्राप दिलेला आहे कुंतीने की आजपासून जी पण काही गोष्ट बाईच्या पोटात राहणार नाही. कारण कर्ण जन्माला आला तर तिने सांगितलेले नव्हते, म्हणून बाईला श्राप दिलेला आहे कुंतीनेच की आजपासून जी पण गोष्ट बाईला सांगितली ती संध्याकाळपर्यंत तिच्या पोटाच्या बाहेर जायलाच हवी. ती गुपित एक बी राज राहू देणार नाही. म्हणून गुपित गोष्टी स्त्रियांना सांगणे वर्जित केले आहे या गणेश पुराणामध्ये. तर असे हे जमदग्नी आणि सहस्र अर्जुनाचे बोलणे झाले. तर पुढे त्यांचा काय संवाद आहे ते ऐका. मग सहस्र अर्जुन म्हणतो की तुला काय कामधेनूची गरज आहे या जंगलामध्ये, मला देऊन टाक. आणि जर तू मला ती तुझी कामधेनू देणार नाही तर मी तुझ्यापासून हिसकावून घेऊन जाईन. त्यावर ऋषी म्हणाले, हे राजा, तू या प्रजेचा पालक आहेस. या जाणीवेने मी तुझा सत्कार केला, तुझे अतिथी आगमन केले, तुझ्या सैनिकांना स्नान करायला सांगितले, तुझ्या सैनिकांना जेवण दिले आणि तू माझ्याकडून माझीच वस्तू हिसकावून मागत आहे. मी तुझा मान सन्मान केला. तू इतका नीच असशील असे मला वाटले नव्हते. ते माहिती जर असते की तू इतका नीच आहे, मी तुझा अतिथी सत्कार केला, तुला जेवण खाऊ घातले आणि माझीच गाय तू मागत आहे, तर मी तुझा मुळीच सत्कार केला नसता, तुला अन्न दिले नसते, तुझ्या सैनिकांना उपाशी पाठवले असते. असे माहीत असते तू नीच आहे तर मी तुला माझ्या आसपास भटकू दिले नसते, तर तुला माझ्या आश्रमाच्या आसपास सुद्धा उभे राहू दिले नसते. जमदग्नीच्या बोलण्याने राजाचा क्रोध अजून अनावर आला. त्याला खूप राग आला की तू नीच आहे असे म्हटल्यावर त्याला खूप राग आला. त्याने आपल्या सैन्याला कामधेनूला हाकलत न्यायला सांगितली. उचला रे याची कामधेनू, याच्याजवळ काही पाहिजे नाही ही कामधेनू. त्यावेळी कामधेनूच्या शरीरातून अनेक योद्धे बाहेर आले. ती कामधेनू अशी होती की ते शरीरातून अनेक योद्धे बाहेर आले आणि त्या सैनिकाशी लढायला लागले. त्याच्या या राजाच्या सैन्यावर मारा करू लागला कामधेनूचे सैन्य. घनघोर लढाई सुरू झाली. कामधेनूच्या पोटातून भरपूर सैनिक, राजाचेच भरपूर सैनिक, राजाचे सैन्य मरू लागले आणि कामधेनूचे सैन्य एकदम व्यवस्थित पॉवरफुल लढत होते. तर कामधेनू वर जिंकून गेली.
तर दशोदिशांना राजाचे सैनिक पळून गेले. हे पाहून राजाला खूप चमत्कार वाटला की ही अशी कोणती गाय आहे, कशी ही कामधेनू आहे की याच्यातून जेवण मागितले तर जेवण भेटतं, सोन्याचे ताटं मागितले तर ताटं भेटतं, याच्यातून सैनिक सुद्धा निघतं आहे. तर हे काय चमत्कार आहे या कामधेनूचा, मला काही समजत नाही. तो सुन्न झाला. ते बघूनच जागीच उभा राहिला आणि युद्ध करीत नाही. हे पाहून कामधेनूच निघालेले सैनिक तिच्या अंतर्धान पाचून आश्रमातून परत गेले. नंतर सहस्र अर्जुन ऋषीच्या आश्रमात एकटाच आला. ऋषींची निंदा करू लागला. एवढेच नाही तर आपल्या जवळील एक बाण काढून त्याने जमदग्नीच्या ऋषीचा वध केला. ते पाहून रेणुका माता आता शोक करू लागली. राजाने काय केले? जमदग्नी ऋषीचा कामधेनू देत नव्हते तर राजाने जमदग्नी ऋषीचा वध करून टाकला. ते वध केल्याबरोबर रेणुका माता शोक करू लागली. तेव्हा राजाने त्या रेणुकाला सुद्धा मारून टाकले. तेव्हा तो म्हणाला, दुष्ट राजा, तू माझ्या सहस्रहस्तामुळे गर्वाने माजला आहेस, पण माझा मुलगा जो परशुराम तुझ्या या सहस्र हातांचा छेद करेल. आणि हे ऐकून राजा सुन्न झाला. दुःखी अवस्थेतच तो राजधानीत परतला, कारण की त्याला शाप मिळाला जमदग्नी आणि रेणुकाचा की माझा मुलगा परशुराम तुझा छेद करेल सहस्र हातांचा. असह्य वेदनेने तो विवळत असताना तिने पुत्र परशुरामाला शोकाने शोक केला. ज्या वेळेस दोघंही खूप रक्ताचे बंबाळ झाले, खूप विवळत होते, त्यावेळेस रेणुका माताने आपल्या परशुरामाची आठवण केली आणि शोक केला. तितक्यात आपल्या मुलाची परशुरामाची आठवण करताच ते परशुराम हाजीर झाला. तिच्या समोर येऊन उभा राहिला. आपल्या मातेची ही अवस्था कोणी व का केली हे पाहून त्याला फार वाईट वाटले. रागही आला. तो शोक करू लागला. तो म्हणाला, माते, तुझे तर एवढे पतिव्रत्य होते की त्रैलोक्य भस्म करून टाकशील. तू एवढे तुझ्यामध्ये त्रैलोक्य एवढी शक्ती होती की तू सारे हे त्रैलोक्य भस्म करून टाकशील. मग तू अशी गुपचूप का राहिली, अशी शांत का राहिलीस? तू दुष्ट सहस्र अर्जुनाचे बाण तू सहन का केलेस? त्याला तेथेच खल्लास का केले नाही? तेथेच मारून का टाकले नाही? तू तेथेच त्याला मारून टाकायला हवे होते. याचे मला खूप आश्चर्य वाटत आहे की तू त्याचा बाण कसा काय घेतला तुझ्या शरीरामध्ये, तुझा वध कसा झाला आणि पिताचा बी वध कसा झाला. तुझ्यासाठी मी आता काय करू ते सांग, असे परशुरामाने आपल्या आईला म्हणजेच रेणुकाला विचारले. त्यावर रेणुका म्हणाली, परशुरामा, तू आता शोक करू नकोस. मी कायम तुझ्या जवळ असेन. ज्या दुष्टाने आमच्या दोघांचा नवरा बायकोंचा वध केला त्या शशऋजनास तू शिक्षा कर. त्याने मला 21 बाण मारले. सहस्र अर्जुनाने मला 21 बाण मारले, म्हणून तू ही पृथ्वी निक्षत्रिय करून सोड. आणि इतके सांगून रेणुकाचे तात्काळ प्राण सोडला की तू सुद्धा पृथ्वी निक्षत्रिय करून सोड. परशुरामाने आपल्या माता पित्याचे उत्तर कार्य केले. याच 5 दिवस झाल्यावर परशुराम आश्रमात एकटाच बसला होता. त्या ठिकाणी एक भयानक वाघ आला. त्या वाघाला बघून परशुराम घाबरला. त्याने आईचे स्मरण केले, परंतु त्यावेळी फक्त मातेचे डोके आले. म्हणजेच रेणुका मातेचे फक्त डोके आले, अंग आले नाही. आणि तिचा संपूर्ण देह काही त्या ठिकाणी आला नाही, कारण उत्तर क्रियेत परशुरामाच्या मात्या पित्याचे संपूर्ण पिंडीकरण झाले नव्हते. या कारणास्तव रेणुकेचे फक्त शिरच आले. त्यानंतर परशुरामाने संपूर्ण उत्तर क्रिया करून ब्राह्मणास दान धर्म केला. परशुरामाने मातेला बोलावले, म्हणून रेणुका अजूनही नुसते शिर असलेली तेथेच वास्तव्य करीत आहे. तिचे महात्म्य स्कंद पुराणात सांगितले आहे. जो कोणी रेणुका मातेचे महात्म्याची कथा ऐकतो, वाचतो, त्याला अश्वमेघ यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती होते. सर्व पितृक्रिया पूर्ण झाली. मग परशुरामाने मातेला विचारले, हे माते, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय कर अशी तू मला आज्ञा केली आहेस, पण त्या बलाढ्य क्षत्रियांना कसं हरवायचं, त्याचं परिपात्य कसं करायचं, याचा उपाय मला सांग. त्यावर रेणुका म्हणाली, तू भगवान शंकराची उपासना कर. ते शंकर प्रसन्न झाले की तुझी सर्व इच्छा आपोआप सर्व पूर्ण होईल. हे ऐकून परशुराम कैलास पर्वतावर आला. त्या ठिकाणी त्याने शंकराची भक्ती केली. तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले. तेव्हा परशुरामाने शंकराला क्षत्रियाच्या नाशाचा उपाय विचारला. तेव्हा शंकर म्हणाले, तुला श्री गणेश प्रसन्न झाल्याशिवाय तुझे काम होणे शक्य नाही. असे सांगून गजाननाने परशुरामाला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या उपदेशाप्रमाणे तो कृष्णा नदीच्या उत्तरेस एका जंगलात तप करण्यासाठी आला. तेथे त्याने तन मन गणेश चरणी एकाग्र करून षडाक्षर मंत्राचा लक्ष जप केला. त्याच्या अनुष्ठानाने श्री गणेश प्रसन्न झाला. प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रकट झाला. म्हणाले,
काय वर पाहिजे ते माग. तेव्हा त्याने आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा श्री गणेशाने आपल्या हातातील परशु त्याला देऊन या परशुबलाने सर्व क्षत्रियात जिंकशील असा वर दिला. त्यावरून त्याला परशुराम असे नाव प्राप्त झाले. ज्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली त्या ठिकाणी त्याने श्री गणेशाचे मंदिर स्थापना केली. नंतर परशुरामाने सहस्रबाहूच्या 1000 हातांपैकी फक्त 2 हात ठेवून बाकीचे हात छाटून टाकले आणि 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियाचा संहार करून मोठा यज्ञ केला. नंतर सर्व पृथ्वी ब्राह्मणांना दान केली. असा हा श्री गणेश भक्ती महिमा होता. तर व्यासांनी ब्रह्मदेवांना विचारले, ब्रह्मदेवा, परशुरामाने तप कोठे केले ते मला सांगा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी परशुरामाने तपश्चर्या केली त्या ठिकाणाला मयुरेश्वर असे म्हणतात. ओम मयुरेश्वराय नमा या मंत्राचा जप करावा, म्हणजे आपल्यावर गजाननाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि मयुरेश्वर एक अष्टविनायक आहे, तर त्याचे आपल्याला घर बसल्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि एक अष्टविनायक ही संपूर्ण कथा ऐकली म्हणजे आपण मयुरेश्वर अष्टक केले त्याचे आपल्याला स्नान, दान आणि तीर्थ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. त्या तेथे कमलासूर नावाच्या दैत्याला गजाननाने मारले. त्याचा वध केला. पूर्वी तारक नावाच्या बलाढ्य महापराक्रमी असा एक राक्षस होता. त्याने 1000 वर्ष कडक तपश्चर्या केली. तेव्हा त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी त्याला देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस यापासून मरण येणार नाही, परंतु ज्यावेळी कार्तिकेचा जन्म होईल त्यावेळी तो तुझा वध करेल असा वर त्याने तारकासुरास दिला. वर मिळाल्याने तारकासुर अतिशय माजल्यासारखा करू लागला. त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा सर्व देव घाबरले. सगळीकडे आकार माजला. हे पाहून सर्व ऋषी एकत्र जमले व त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. हे बघून तारकासुराने ब्रह्मदेवासही मार दिला. विष्णूलाही आपले स्थान सोडावे लागले. शंकर सुद्धा एका गुहेत लपून बसला. सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. सर्व देव पळून गेल्यावर त्याला कशाची भीती राहिली नाही. इतका तो निर्भय झाला होता. तारकासुराला कसे आवरायचे हे या विचारात ऋषींनी कितीतरी वर्ष तप केले. त्यावेळी एक आकाशवाणी झाली. भगवान शंकराला पुत्र झाल्यावर तो या तारकासुराचा वध करेल असे सांगितले. ऋषींनी ती आकाशवाणी ऐकल्यावर ते सर्व कैलासावर आले. शंकर आधीच गुहेत लपून बसले होते, त्यामुळे ते गुहेत नव्हते. म्हणून त्यांनी पार्वतीची प्रार्थना केली. त्यावेळी पार्वती एका भिल्लीचं सुंदर रूप घेऊन त्या ठिकाणी आली. ज्या ठिकाणी शंकर लपून बसला होता त्या ठिकाणी घेऊन आले. त्या गुहेत शंकर एकचित्त ध्यानस्थ बसले होते. त्यांची समाधी भंग करण्यास धाडस कोणाचेच करेन होईना. शेवटी पार्वती मदनाला म्हणाली, तू तुझ्या बाणांनी महादेवाच्या मनाचा वेध घे, तरच ते समाधीतून बाहेर येतील व आपला कार्यभाग होईल. यावर सर्व देवांनी मदनाला प्रार्थना केली. ते म्हणाले, हे मदना, तुझी शक्ती अगाध आहे. हे जग चाललेले आहे हे तुझ्याचमुळे. तेव्हा या जगाच्या कार्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. हे ऐकून मदन देवांना म्हणाला, मी तुमचे काम करतो. मी हे कार्य आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी माझ्या देहाची पर्वाण करता करत आहे. एवढे बोलून त्याने आपले धनुष्य बरोबर घेऊन शंकरासमोर उभा राहिला. शंकराच्या समाधीसमोर मदनाने आपल्या सामर्थ्यावर एक बाग तयार केला. त्यामध्ये अनेक प्रकारची फुलं, झाडं व सरोवरे निर्माण केली व आपला पिता वसंत याला बोलावून उत्तम सुगंधी पुष्पे, सुवासिक वातावरण निर्माण करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे सुवासिक व अल्कदाहक वातावरण निर्माण केल्यावर तो मदन शंकराच्या अगदी जवळ आला व आपल्या एक मदन बाण काढून शंकरावर हळूच सोडला. त्यावेळी शंकराची समाधी भंग झाली. त्याने आपले डोळे उघडले. त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांना नंदनवनात वसंत बहार आलेला दिसत आहे. त्यांना दिसून आले आपली समाधी भंग करण्यासाठी कोणीतरी हा बाग निर्माण केला आहे असे त्यांच्या मनात आले. शंकराला फार राग आला. या रागाच्या भरात त्याने आपला तिसरा डोळा उघडला. अग्निवर्षाव करून समोर असलेल्या मदनाला जाळून भस्म केले. तितक्यात भिलिनीचे रूप घेतलेली पार्वती माता शंकराजवळ गेली आणि आपला तिसरा डोळा मिटून घ्यावा अशी आज्ञा केली, प्रार्थना केली. पार्वती म्हणाली, हे देवा, महादेवा, शंकरा, तारकासुराने सर्वांना त्रास दिल्याने देव, ऋषी तुमच्याकडे संरक्षण मागायला आले आहेत. तुम्ही समाधीतून सावध व्हावे म्हणून मदनाला पाठवले होते. तरी आपण या देवांचे रक्षण करावे. हे ऐकून भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र मिटला व ते शांत झाले. शंकरांनी सर्वांना तारकासुरापासून वाचवण्याचे आश्वासन दिले. पार्वतीला आपल्याजवळ बोलावून घेतले. भगवान शंकर हा पार्वतीसह क्रीडा करता करता 1000 वर्ष गेली. तरीही शंकराला मुलगा होईना.
हे बघून इतर देवांना फार काळजी वाटू लागली. त्यांनी अग्नीला बोलावून शंकराला आठवण करून देण्यासाठी पाठवले. तो भिक्षुक रूपाने शंकराकडे गेला. त्यावेळी शंकर पार्वती रती क्रीडेमध्ये मग्न होते. अग्नी दारासमोर जाऊन उभा राहिला आणि 3 वेळा त्याने भिक्षा घाला भिक्षा घाला असा म्हटला. अग्नीच्या आवाजाने त्याने आपली क्रीडा संपवली. पार्वती शंकराचे वीर्य ओझळीत घेऊन बाहेर आली. ते शिववीर्य तिने भिक्षा म्हणून अग्नीस दिले. अग्नीस वाटले आपण जर हे वीर्य जमिनीवर टाकले तर सर्व जळून भस्म होईल, म्हणून त्याने ते स्वतः प्राशन केले व तेथून तो निघून गेला. शिववीर्य प्रभावाने तो स्वतः गर्भाशी राहिला. अग्नीला या गोष्टीची फार लाज वाटू लागली, म्हणून तो लपून बसला. एक दिवस अग्नी गंगेवर स्नान करण्यास आला असता त्या ठिकाणी 6 स्त्रिया कार्तिक स्नानावर स्नान करायला आल्या होत्या. अग्नीला वाटले जर आपण हे शिववीर्य गंगेत टाकले तर पृथ्वीचे दहन होणार नाही आणि तीही शांत होईल. गंगा ही तर शंकराची भार्याच आहे. ती हे वीर्य धारण करून पुत्र प्रसावेल, त्यामुळे आपले काम सोपे होईल असा विचार करून त्याने ते वीर्य गंगेत टाकले. त्यावेळी तिथे असलेल्या 6 स्त्रिया गंगेत स्नान करत असल्याने त्यांच्या शरीरात शिववीर्याने प्रवेश झाला. त्यामुळे त्या 6 स्त्रिया गरोदर राहिल्या. हे जेव्हा त्याच्या पतीला कळले तेव्हा त्यांनी सांगितले जर तुम्ही गर्भत्याग करणार नसाल तर आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही. तेव्हा त्या 6 स्त्रिया घाबरल्या व पुन्हा गंगेवर येऊन त्यांनी आपला गर्भ टाकून दिला. तेव्हा त्या 6 वीर्याचे 6 भाग एकत्र होऊन त्यापासून 6 मुखाचा 12 हातांचा एक सुंदर बालक निर्माण झाला. त्याच वेळी नारद त्या ठिकाणी स्नान करण्यास आले होते. त्यांनी त्या बालकाला पाहिल्यावर कैलासवर येऊन शंकराला त्याच्या पुत्र उत्पत्तीची बातमी सांगितली. शंकर पार्वतीला खूप आनंद झाला. तसेच देवलोकातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पुत्रजन्माची बातमी ऐकून पार्वती त्याला पाहण्यासाठी गंगेवर गेली. तेव्हा गंगा तिला म्हणाली हा मुलगा माझ्यापासून झाला आहे म्हणून हा माझा मुलगा आहे. तितक्यात अग्नीने त्या ठिकाणी आला व तोही म्हणाला हा मुलगा माझा आहे म्हणून असे म्हणू लागला. तेवढ्यात त्या 6 स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी आल्या आणि त्या सुद्धा म्हणू लागल्या हा आमचा मुलगा आहे. सर्वजण एकमेकांबरोबर वाद घालू लागले. पार्वतीने त्या मुलाला जवळ घेतले आणि ती शंकराकडे गेली. पार्वतीने बालकाला शंकराजवळ दिले. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर बसवले. अग्नी, गंगा व 6 कृतिका यांनी पाहिले की ते बालक शंकराच्या मांडीवर बसले आहे. याचा अर्थ असा आहे की हे शंकरांनी त्यांना स्वीकार केले आहे. हे बघून तेथे जमलेले सर्वजण निघून गेले. पुढे त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले. त्यासाठी ब्रह्मदेव बृहस्पती यांना बोलवण्यात आले. ते दोघंही कैलासावर आले. त्यांनी त्या बालकाची नावे अशी खालीलप्रमाणे सर्वांनी ठेवली. कार्तिकेत जन्म झाला म्हणून कार्तिकेय, पार्वतीचा पुत्र आहे म्हणून पार्वतीनंदन, शर नावाच्या गवतामध्ये त्याचा जन्म झाला म्हणून शरजन्मा, तसेच कृतिका 6 मातांपासून जन्म झाला आहे तर षण्मातुर. पुढे तो तारकासुराचा वध करेल म्हणून तारकाजीत, देवांचा सेनापती म्हणून सेनानी, महासेन असे 6 मुखे होती त्याला तर षण्मुख. शंकराचे तेज त्रिवार आहे म्हणून त्यांना त्रिनंदन असे सांगितले आणि अशी त्यांची नावे ठेवण्यात नामकरण करून देवांनी त्यांची स्तुती केली. त्याच वेळी त्याला अभिषेक करून देवांचे सेनापती पद दिले. हळूहळू तो मोठा झाला. त्याने आपल्या शक्तीने ताकदाने इंद्राला, बृहस्पतीला जिंकले. एक दिवशी कार्तिकेय शंकराला म्हणाला ज्या योगे शत्रूला जिंकून त्रिभुवनात माझी कीर्ती होईल असे एखादे व्रत मला सांगा. त्यावर शंकर म्हणाले सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण करणारे, त्या जीवांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरतांनी त्यांची प्राप्ती करून देणारे, पुत्र व संपत्ती देणारे, शत्रू व संकट यांचे नाश करून जय मिळवून देणारे श्री गणेशाचे वरद चतुर्थी नावाचे व्रत कर. ते व्रत मी तुला सांगतो. शंकराने श्री गणेशाचे वरद चतुर्थी व्रत सविस्तर सांगितल्यावर षडाननाने ते व्रत यथासांग केले. तेव्हा गणेश मोरावर बसून त्याच्यासमोर प्रकट झाला. त्याने षडाननाला आपला मोर देऊन अनेक वर दिली. नंतर षडानन म्हणजेच कार्तिकेय त्या मोरावर बसून तारकासुराशी युद्ध करायला शेवटी कार्तिकेने तारकासुराचा वध केला. तेव्हा सर्वांना आनंद झाला. मग पुन्हा यज्ञयाग सुरू झाले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले ज्या ठिकाणी तारकासुर आणि कार्तिकेय याचे युद्ध झाले त्या ठिकाणास लक्षनगर असे नाव रूढ झाले. त्या नगरात घृष्णेश्वर असे कार्तिकेने स्थापन केलेले लक्ष विनायकाचे स्थान आहे. तेथे चौलवंशीय राजे राज्य करीत होते. शंकराने मदनाचे भस्म केल्यावर मदनाची पत्नी रती रडत रडत शंकराजवळ आली व ती शंकराची नाना प्रकारे विनवणी करू लागली. ती शंकरांना म्हणाली मी जगातील अत्यंत सुंदर स्त्री असताना मला असे पतिविरहित हत्यारांना तोंड दाखवायची फार लाज वाटते, तरी मला आता माझा पती परत द्या. हे ऐकून शंकराला तिची दया आली. ते म्हणाले जेव्हा जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा तेव्हा तुझी पती किंवा तुझा पती तुझ्या समोर येऊन उभा राहील, म्हणून त्यास मनोभू असे नाव प्राप्त होईल. पुढे काही काळानंतर विष्णूला लक्ष्मीपासून प्रद्युम्न नावाचा पुत्र प्राप्त झाला.
तो तुझा पती असेल, तू त्याची पत्नी होशील. हा वर प्राप्त झाल्यावर रतीने शंकराला नमस्कार केला. तो आपल्या स्थानी परत आली. घरी परत आल्यावर तिने आपल्या पतीचे स्मरण केले. त्याबरोबर मदन तिच्या समोर प्रकट झाला व ती दोघे मिळून परत शंकराजवळ आली. त्यावेळी त्यांनी शंकरास सांगितले, मागील सर्व वृत्तांत सांगितला व मी निरपराध असून मृत व्यक्तीसारखी किती दिवस राहू. त्यावर असे शंकरावर म्हटल्यावर शंकराने त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि त्यावर मदनाने 100 वर्षापर्यंत त्या मंत्राचा जप केला. तेव्हा गजानन त्याच्यावर प्रसन्न झाले आणि वर माग असे सांगितले आणि त्याला सुंदर शरीर प्राप्त झाले. श्री गणेशाने तुला सुंदर शरीर प्राप्त होईल असा वर मदनाला दिला. ते देऊन तो गुप्त झाला. तेव्हा मदनाने तेथे गणेशाची रत्नमय मूर्ती स्थापना करून तिचे मदोत्कट असे नाव ठेवण्यात आले. ओम मदोत्कटाय नमा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. त्यावर एक विशाल देऊळ बांधले आणि लक्ष्मणाने सर्पकर्णाचे नाक कापले म्हणून त्या स्थानाला नासिक असे नाव मिळाले. त्या ठिकाणी अजूनही मोदकासारखे दगड सापडतात. पण कृष्ण अवतारमध्ये मदन रुक्मिणीच्या उदरी जन्माला असता दैत्यांनी त्याला चोरून नेऊन समुद्रात बुडवले. तेथे त्याला एका माशाने गिळले. नंतर तो मासा एक धिवराला सापडला. धिवराने माशाच्या पोटात सापडलेले ते बालक शबरासुराला दिले. त्याने ते मूल मायावतीला दिले. तिने त्याला अनेक मायाविद्या शिकवल्या. एक दिवस तो सरस्वती नगरात गेला. कृष्ण स्त्रियांच्या दृष्टीस पडला असता त्यांना तो प्रतिकृष्ण भासून तो सर्व लज्जित झाल्या. परंतु नारद मुनींनी सांगितले की हा तुमचाच मुलगा आहे. तेव्हा मदनाने त्या आपल्या मातांना नमस्कार केला आणि त्याने ही पुत्रवात्सल्याशी पोटाला धरले. याच रीतीने शेषाने ही गजाननास प्रसन्न करून घेतले. ती कथा अशी की एकदा शंकर पार्वतीसह एक रम्य वनामध्ये विश्रांती घेत बसले होते. तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी देव, गंधर्व, अप्सरा, किन्नर तेथे आले. त्यांनी शंकराची स्तुती करून त्यांची उपासना केली. ते पाहून शेषास मत्सर उत्पन्न झाला, गर्व उत्पन्न झाला व तो गर्वाने म्हणाला, मी प्रत्यक्ष शंकराच्या मस्तकावर बसलो आहे. पृथ्वीचा सर्व भार माझ्या डोक्यावर आहे. माझ्याशिवाय दुसरी कोणी नाही हे समर्थ शेषाचा भार घ्यायला. त्याला गर्व झाला असा तर मी अमर होण्यास ठेचले गेले. त्याबरोबर त्याचा अभिमान गळून पडला. पूर्वीचे स्थान आपल्याला कसे मिळाले याचा विचार तो आता पूर्वीचे जे स्थान होते ते कसे मिळेल आता शेष हा विचार करू लागला. इतक्यात नारदाने येऊन त्याला युक्ती सुचवली आणि अशी अवस्था होण्याचे कारण विचारले. नारदाच्या प्रश्नाला उत्तर न देता तो तसाच बसून राहिला. तो खूप दुःखी झाला होता. नारद म्हणाला, तू दुःख करू नकोस, मी तुला संकट कसे दूर होईल याचा उपाय सांगतो. हे ऐकून शेषाला खूप आनंद झाला आणि धीर आला. नारदा, माझ्या या ठेचलेल्या डोक्याला पृथ्वीला भार सहन होईन असा झाला आहे. तो भार पूर्वीप्रमाणे कसा सहन होईल असा उपाय मला सांगा. त्यावर मी ते करण्यास तयार आहे जो उपाय सांगणार तो. त्यावर नारद म्हणाले, मी तुला षडाक्षर मंत्राचा जप कर असे सांग. षडाक्षर मंत्राने जप कर गणपतीची, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शेषाने षडाक्षर मंत्राचा 1000 वर्षे जप केला, तपश्चर्या केली. तेव्हा श्री गणेश प्रसन्न होऊन त्याला वर माग असे म्हणाले आणि प्रसन्न होऊन तुला काय पाहिजे आहे. तेव्हा शेष म्हणाला, हे देवा श्री गणेशा, तुझी भक्ती मला करू दे आणि पृथ्वीचा भार वाहू शकेल अशी सहनशीलता दे. मी अशाच ठिकाणी स्थिर राहू दे असं स्थान मला दे. भगवान शंकराच्या ठिकाणी माझी भक्ती जडून राहो. हे ऐकून श्री गणेशाने सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला आणि विराट स्वरूपमध्ये शेषाला दर्शन दिले. आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्याला बी भगवान खूप प्रसन्न होतील आणि विराट स्वरूपात दर्शन देतील. तर अशा या गणेशाच्या तपश्चर्या केल्यामुळे शेष विष्णूला प्रिय आणि शंकराने या दोघांनी सुद्धा मस्तकी धारण केलेले आहे. गणेशाने आपल्या उदराभोवती राहायला त्याला जागा दिली आणि श्री गणेशाची धरणीधर मूर्ती सध्या प्रवाळ नगरामध्ये स्थापन केली. मग श्री गणेशाने ज्या रूपात कश्यपाच्या मुलांना दर्शन दिले त्या रूपात तो त्यांना म्हणाला, माझी खूप रूपे आहेत. पूर्वी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी सुद्धा ती पाहिली नाही. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तरी तुम्हाला जो वर मागायचा असेल तो मागा. ज्यांना जे श्री गणेशाकडे मागायचे होते ते त्यांनी मागून घेतले. त्यावर गणेश म्हणाला, तुम्ही ज्या माझ्या या स्तोत्रांनी ज्या माझ्या या कथा ऐकल्या, जो कोणी हे त्रिकाल याने 3 वेळा ऐकेल त्याला सर्व कार्य सिद्धी होईल. विद्यार्थ्यांना ज्ञानाची प्राप्ती होईल. विद्या लाभेल. निसंतान आहेत त्यांना पुत्रप्राप्ती होईल. 21 वेळा पठन करणाऱ्याला सर्व इच्छा प्राप्ती होईल असा वर दिला. त्या कश्यप पुत्रांनी अनेक मूर्ती स्थापन करून त्यांची सुमुख, एकदंत, अनेक नावे सांगितली. उत्तम रत्नांनी मंडित अशी देवालय बांधली. कश्यपांनी ज्या मूर्तींची स्थापना केली त्या सर्वांच्या नावाचे एकीकरण करून देवांनी ब्रह्मदेवाने गणेश सहस्र नाव असे नाव दिले. जो
कोणी या 12 नावांचा जप करेल, सांगेल कोणाला, तरी बी त्यांना गणेशाचे 1000 नाव श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर नावं कोणती कोणती आहेत? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, गणाधिप, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, बालचंद्र, गजानन अशी प्रकारची 12 नावे निवडून काढली. विद्या शिकताना संकटाच्या वेळी या 12 नावांचे जो स्मरण करेल त्याला विघ्नाची बाधा कधीही होणार नाही. भृगू मग सोमकांताला सांगितले. हे सर्व काही ब्रह्मदेवाने जे व्यासांना गणेश पुराण सांगितले त्यातील हा उपासना खंड होता, तर तो मी तुम्हाला सांगितला. जर पुढे अजून काही ऐकायचे असेल तर गणेशाच्या बालक्रीडांचे पुढे अध्याय आहेत असे भृगूंनी, शौनिकादी ऋषींनी, सुतांनी सांगितले. खूप कथा सांगितल्या. हे गणेश चरित्र सांगताना मी तुम्हाला उपासनेचा महिमा पण सांगितला. ब्रह्मदेवाने व्यासांना आणि भृगूंनी, सोमकांताला कुष्ठरोग झालेला होता, तर संपूर्ण हे गणेश पुराण भृगूंनी सोमकांताला सांगितले. हे उत्तम असे गणेश पुराण जो ऐकेल त्याला सर्व संकटांचा नाश होईल, त्याच्यावर कधीही कोणतीही विपत्ती येणार नाही, कोणत्याही कार्यात त्याचे यश मिळेल, सर्व सुख त्याला प्राप्त होतील. तर असे हे उपासना खंडाच्या कथा होत्या, तर मी त्या तुम्हाला सांगितल्या. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्री गणेशा. आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा.